ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीताभ्यासः एकादशोऽध्यायः विश्वरूपदर्शनयोग। अर्जुनाची भगवंतांना विनंती। श्लोक 1 ते 5। श्लोक पहिला। अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। पदच्छेदः। अर्जुनः उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यम् अध्यात्मसंज्ञितं यत् त्वया उक्तं वचः तेन मोहः अयं विगतः मम। आता इथं संधी कुठली झाले? गुह्यम अध्यात्मसंज्ञितं, इथं मागच्या म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे। यत् त्वया, त या व्यंजनाला पुढचं व व्यंजन जोडून दिलेलं आहे। त्वया उक्तम हा गुणसंधी झालेला आहे। आ आणि उचा ओकार झालेला आहे। वचस्तेन विसर्गाचा स झालेला आहे। वचहा तेन। मोहोयम विसर्गाचा उ झाला म्हणून मोह झालं आणि पुढं अ असल्यामुळं त्या अचा लोप झाला आणि त्याच्याकरता अवग्रह चिन्ह आलं। हा विसर्गाचा उ आणि पूर्वरूप संधी हे दोन्ही प्रकार आहेत याच्यामध्ये। विगतो मम, विगतहा मम विसर्गाचा उ झालेला आहे। आता शब्दार्थाने व्याकरण बघूया। अर्जुन हा अर्जुन पुल्लिंगी प्रथमा एक वचन अर्जुन। उवाच वच दुसरा गण परस्मै पद परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन म्हणाला। मदनुग्रहाय मदनुग्रह पुल्लिंगी चतुर्थी एक वचन सामासिक शब्द आहे। मयी अनुग्रह हा मदनुग्रह हा। आता मयीचं मद कसं झालं तर त्याच्यामध्ये मूळ सर्वनाम अस्मत् असं आहे। अस्मत् आणि अनुग्रह या दोन शब्दांचा समास बनणार आहे। त्यापैकी अस्मत् मधील अ चा लोप होतो पाणिनीच्या नियमानुसार आणि मत शिल्लक राहतं। आणि मत अधिक अनुग्रह इथं संधी होताना त या अक्षराच्या ऐवजी तिसरं व्यंजन द हे येतं। हा जस्ट संधी होतो म्हणून मदनुग्रह असा शब्द तयार झाला सामासिक। परमम परम विशेषणे नपुसकलिंगी प्रथमा एक वचन श्रेष्ठ। गुह्यम गुह्य नपुसकलिंगी विशेषणे प्रथमा एक वचन। अध्यात्म संज्ञितम अध्यात्म संज्ञित नपुसकलिंगी प्रथमा एक वचन। अर्थ झाला अध्यात्म असे नाव असलेले। सामासिक शब्द आहे। अध्यात्म अधि अधिक आत्मन असे दोन शब्द एकत्र येऊन समास बनला अध्यात्म। आत्मानम अधिकृत्य अध्यात्मम अव्ययी भाव समास झाला। अध्यात्म संज्ञा अध्यात्म इति संज्ञा अध्यात्म संज्ञा हा झाला कर्मधार आहे। आणि अध्यात्मम इति संज्ञा यस्य तत् अध्यात्म संज्ञित अध्यात्म संज्ञा असा समास होईल आणि पुन्हा नाव असलेलं याच्या अर्थी एक इत प्रत्यय लागून अध्यात्म संज्ञित असं नाम तयार झालं। अध्यात्म हे नाव असलेले। यत यत सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा एक वचन। त्वया युष्मत सर्वनाम तृतीया एक वचन तुझ्याकडून शब्दशः। उक्तम वच दुसरा गण परस्मै पद कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण नपुसकलिंगी प्रथमा एक वचन म्हणालास। वचहा वचस नपुसकलिंगी प्रथमा एक वचन वचन बोलणं। तेन तत्सर्वनाम नपुसकलिंगी तृतीया एक वचन त्यामुळं। मोह हा मोह पुल्लिंगी प्रथमा एक वचन मोह। अयम इदम सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन हा। विगतः वि अधिक गम गच्छ पहिला गण परस्मै पद कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक वचन विशेषणे गेला या अर्थी क्रियापदासारखं वापरलेलं आहे। मम अस्मत् सर्वनाम षष्ठी एक वचन। आता याच्यामध्ये क्रियापद कुठले आलेलं आहे? उक्तम आणि विगतः असे दोन क्रियापद आहेत। उक्तम कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषणे अर्थातच हा कर्मणी प्रयोग आहे। त्वया वचहा उक्तम हे मुख्य वाक्य झालं कर्मणी। त्वया कर्ता तृतीय विभक्ती वचहा वचहामध्ये वचस नपुसकलिंगी आहे। वचहा वचसी वचांसी प्रथमा वचहा वचसी वचांसी द्वितीया इथं ती प्रथमा विभक्ती आहे। कर्मणी प्रयोग असल्यामुळं कर्माची ही प्रथमा विभक्ती आहे। आणि उक्तम
हे वचः नपुसकलिंगी एक वचनाप्रमाणे नपुसकलिंगी एक वचनी विशेषण क्रियापदासारखं वापरलेलं आहे. त्वया वचः उक्तम, तू वचन बोललास, तुझ्याकडून वचन बोललं गेलं. कशासाठी? मदनुग्रहाय, माझ्यावर अनुग्रह करण्याकरता तुझ्याकडून वचन बोललं गेलं. म्हणजे तू काही मला जे सांगितलंस. कुठलं? काय वचन बोललं गेलं? परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम. परम गुह्य असं जे अध्यात्म विषयक ज्ञान किंवा वचन तुझ्याकडून जे बोललं गेलं किंवा तू जे सांगितलंस ते न, त्यामुळे मम अयम मोह विगतः, अयम मम मोह विगतः, हा माझा मोह निघून गेला. आता उक्तम प्रमाणे विगत हे सुद्धा त प्रत्यय लागूनच विशेषण बनलेलं आहे. पण गमगच्छ किंवा वि अधिक गमगच्छ हा धातू अकर्मक आहे, त्यामुळे हे कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण झालं. वच म्हणजे बोलणे, तिथं कर्म वाक्यामध्ये आलेलं आहे, वचः आहे, त्यामुळं ते कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण आहे, ते कर्माप्रमाणे वापरलेलं आहे. आणि इथं अयम मोह हा विगतः, मोह हा करताय आणि विगतः हे त्याचं भूतकाळवाचक विशेषण क्रियापदासारखं वापरलेलं आहे. त्वया वचः उक्तम हा कर्मणी प्रयोग झाला आणि मोह हा विगतः हा कर्तारी प्रयोग झाला. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. अर्जुन उवाच मद अनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत् त्वया वचः उक्तम तेन मम अयम मोह विगतः. अर्जुन म्हणाला, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी परमगुह्य असं अध्यात्म संज्ञक ज्ञान किंवा वचन तू जे बोललास त्यामुळे माझा मोह निघून गेला किंवा नाहीसा झाला. सुरुवातीला अर्जुनानं भगवंतांना सांगितलं की भगवंतांनी आपल्यावर अनुग्रह करण्यासाठी जे अध्यात्म नावाचे गुह्य शास्त्र सांगितलं त्यामुळं आपला मोह निशेष नाहीसा झालेला आहे. श्लोकात अध्यात्म शब्दाला गुह्य असं विशेषण योजलेलं आहे. श्लोक दुसरा. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यम अपि चाव्ययम्. पदच्छेदः. भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशः मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यम अपि च अव्ययम्. इथं संधी कुठले झालेत? विस्तरशो मया विसर्गाचा उ झालेला आहे. माहात्म्यम अपि मया व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. चाव्ययम च अधिक अव्ययम हा सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. भवाप्ययौ, भवाप्यय मूळ शब्द झाला पुल्लिंगी प्रथमा द्विवचन. सामासिक शब्द आहे. दोन शब्द एकत्र येऊन समास बनलाय. भव आणि अप्यय असे दोन शब्द एकत्र आले. भव म्हणजे उत्पत्ती आणि अप्यय म्हणजे नाश. भव हा च अप्यय हा च इतरेतर द्वंद्व भवाप्यय. ही अव्यय कारण्यार्थी. भूतानां भू पहिला गण परस्मै पद कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी षष्ठी एकवचन प्राणी मात्रांचा. श्रुतौ श्रु पाचवा गण परस्मै पद कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा द्विवचन. ऐकलं. विस्तरशः विस्तर या शब्दाला शस म्हणजे प्रत्यक्षात शहा हा तद्धित प्रत्यय लागून विस्ताराने असा शब्द बनलेला आहे अव्ययासारखा. मया अस्मत् सर्वनाम तृतीया एकवचन मी. त्वत्तः त्वत या युष्मत सर्वनामाच्या पंचमी एकवचनाला पुन्हा तहा हा तद्धित प्रत्यय लावून पुन्हा पंचमीचाच अर्थ व्यक्त केलेला आहे तुझ्याकडून. त्वत युष्मत सर्वनाम पंचमी एकवचन. कमलपत्राक्ष कमलपत्राक्ष पुल्लिंगी संबोधन एकवचन. श्रीकृष्णानं हाक मारलेली आहे. अर्थ काय झाला? कमळाच्या पाकळीप्रमाणे डोळे असलेला. सामासिक शब्द आहे. कमलपत्र कमलस्य पत्रम कमलपत्रम षष्ठी तत्पुरुष आणि कमलपत्रम इव अक्षिणी यस्य सहा. कमलपत्राक्ष अक्ष शब्द अक्षी या नामावरनं आलेला आहे. अक्षी म्हणजे डोळे नपुसकलिंगी शब्द आहे. अक्षी अक्षिणी अक्षिणी वारीप्रमाणे चालेल. कमलपत्रम इव अक्षिणी द्विवचन वापरलं. यस्य सहा कमलाच्या पाकळीप्रमाणे. पत्रचा अर्थ पान असंही होतं आणि पाकळी असंही होतं.
इथं पाकळी हाच अर्थ घ्यायचा आहे. कमळाच्या पाकळीप्रमाणे ज्याचे डोळे आहेत असा श्रीकृष्ण. महात्म्यम महात्म्य नपुसकलिंगी प्रथमा एक वचन मोठेपणा. अपि अव्यये सुद्धा या अर्थी च अव्यये आणि या अर्थी. अव्ययम अव्यय विशेषण नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. न व्यय यस्य सहा बहुर्वी समास झाला. व्यय शब्दाचे पुष्कळ अर्थ आहेत. खर्च करणे हा आपल्याला नेहमीचा अर्थ माहितीये. विकार पावणे असाही अर्थ आहे. इथं अव्यय हा म्हणजे अविकारी. आता इथं क्रियापद कुठला आलेला आहे तो श्रुतौ हे कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण क्रियापदासारखं वापरलेलं आहे. मया भवाप्ययौ श्रुतौ कर्ता कर्म क्रियापद. मया कर्ता तृतीया विभक्तीत, भवाप्ययौ कर्म प्रथमा विभक्तीत, श्रुतौ भवाप्ययौ या कर्माप्रमाणे आलेलं धातुसाधित विशेषण जे क्रियापदासारखं वापरलेलं आहे. मया भवाप्ययौ श्रुतौ मी भव आणि अप्यय म्हणजे उत्पत्ती आणि नाश ऐकले. कोणाचे? भूतानां भवाप्ययौ प्राणी मात्रांची उत्पत्ती आणि प्राणी मात्रांचा नाश कसा होतो ते मी ऐकले. कसं? विस्तारशः विस्ताराने ऐकलं. कोणाकडून ऐकलं? त्वत्तः तुझ्याकडून. हे कमलपत्राक्ष हे कमळाच्या पाकळीप्रमाणे डोळे असणारे श्रीकृष्ण मी प्राणी मात्रांची उत्पत्ती आणि लय हे दोन्ही भाग तुझ्याकडून विस्ताराने ऐकले. अपिच अव्ययम महात्म्यम श्रुतम इथं एक क्रियापद आपल्याला घ्यावं लागेल. करता मया हाच धरायचा आहे. मया अव्ययम महात्म्यम श्रुतम मी अविकारी असं महात्म्य सुद्धा ऐकलं. तुझ्यापासून महात्म्य सुद्धा सविस्तर ऐकलं. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. हे कमलपत्राक्ष ही भूतानां भवाप्ययौ मया त्वत्तः विस्तरशः श्रुतौ अपि च अव्ययम महात्म्यम श्रुतम. हे कमलपत्राक्ष श्रीकृष्ण भूतांची उत्पत्ती व नाश आणि तसेच तुझे अपार सामर्थ्य अपार महात्म्यही मी तुझ्याकडून सविस्तर ऐकले. भगवंतांनी आपल्याला केलेल्या अध्यात्माच्या उपदेशामुळे आपले अज्ञान समूळ नाहीसे झाल्याची अर्जुनाने कबुली दिली. आता या श्लोकात अर्जुन आपल्याला कोणतं ज्ञान भगवंतांनी दिलं ते सांगत आहे. भगवंतांनी अर्जुनाला भवाप्ययो म्हणजे भव म्हणजे उत्पत्ती, अप्यय म्हणजे लय, तर भूतांची उत्पत्ती कशी होते आणि भूते प्राणी मात्र लय कसे पावतात त्याचं ज्ञान विस्ताराने दिलं. तसेच त्याला आपले अविनाशी स्वरूप कसं आहे तेही सांगितलं. असं अर्जुनानं सांगितलंय श्रीकृष्णानं. कारण भगवंतांनी 8व्या आणि 9व्या अध्यायात विश्वाची उभारणी संहारणी यांचा विचार सांगितला होता. तसंच 10व्या अध्यायात त्यांनी आपले विभूतिमत्व आणि योग सामर्थ्यही सांगितलेलं होतं. आणि ते ऐकल्यामुळं आपलं अज्ञान समूळ नष्ट झालं अशी अर्जुनानं कबुली दिलेली आहे. श्लोक 3. एवं एतद् यथार्थत्वम् आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ऐश्वरं पुरुषोत्तम. पदच्छेदः एवं एतद् यथा आत्थत्वम् आत्मानं परमेश्वर द्रष्टुम इच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. इथं संधी कुठले झालेत? एवं एतद म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. एतद यथा द या व्यंजनाला पुढचं य व्यंजन जोडून दिलेलं आहे. यथा आत्थ सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. त्वम आत्मानम म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. तसंच द्रष्टुम इच्छामि आणि रूपमैश्वरम इथंही मागच्या म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. एवं अव्यये अशा प्रकारे. एतद एतद सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा एक वचन हे. यथा अव्यये जसे. आत्थ ब्रू दुसरा गण परस्मय पद. वर्तमान काळ द्वितीय पुरुष एक वचन किंवा परोक्ष भूतकाळ द्वितीय पुरुष एक वचन दोन्हीकडे हे रूप येतं. म्हणालास. त्वम युष्मत सर्वनाम प्रथमा एक वचन तू. आत्मानम आत्मन पुल्लिंगी द्वितीय एक वचन स्वतःविषयी. परमेश्वर परमेश्वर पुल्लिंगी संबोधन एक वचन हे परमेश्वरा. सामासिक शब्द आहे. परमहा ईश्वर हा परमेश्वर हा कर्मधारय समास झाला कारण परम हे ईश्वर या शब्दाचं विशेष आहे. द्रष्टुम दृश्यपश्य पहिला गण परस्मय पद हेत्वर्थक धातू साधित तुमंत अव्यय पाहण्यासाठी. इच्छामी ईश इच्छ 6वा गण परस्मय पद वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन इच्छितो.
ते युष्मत सर्वनाम षष्ठी एकवचन तुझ. रूपम रूप नपुसकलिंगी द्वितीया एकवचन रूप. ऐश्वरम ऐश्वर विशेषणे नपुसकलिंगी द्वितीया एकवचन. अर्थ झाला ईश्वरी. ऐश्वरम रूपम ईश्वरी रूप. ऐश्वर हा शब्द ईश्वर शब्दापासून बनला. ईश्वरस्य इदम ऐश्वरम तद्धित रूप झालेले. पुरुषोत्तम पुरुषोत्तम पुल्लिंगी संबोधन एकवचन. श्रीकृष्णांना उद्देशून वापरलेलं हे संबोधन आहे. हे पुरुषोत्तम सामासिक शब्द आहे. पुरुषेषु उत्तम पुरुषोत्तम सप्तमी तत्पुरुष. आता याच्यामध्ये क्रियापद कुठले आलंय? आथ हे क्रियापद आहे आणि इच्छामी हे क्रियापद आहे. आथ याचा कर्ता आहे त्वम. त्वम आथ तू म्हणालास. हे परमेश्वरा त्वम आत्मानं यथा आथ. हे परमेश्वर त्वम आत्मानं यथा एतद एवं आथ. हे परमेश्वरा तू आत्मानं म्हणजे स्वतःविषयी ज्या प्रकारे जसं ही गोष्ट मला सांगितलीस ते ऐश्वरम रूपम ते तुझं ईश्वरी रूप द्रष्टुम इच्छामी मी पाहू इच्छितो. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. हे परमेश्वरा त्वम आत्मानं यथा एवं एतद आथ. हे पुरुषोत्तम ते ऐश्वरम रूपम द्रष्टुम इच्छामी. हे परमेश्वरा तू स्वतःविषयी जे आणि जसं काही सांगितलंस ते ईश्वरी रूप हे पुरुषोत्तम मी पाहू इच्छितो. भगवंतांनी अर्जुनाला विज्ञानासहित ज्ञान सांगितलं. सर्व विश्व परमात्म्यातूनच आकाराला येतं व त्यातच पुन्हा लय पावतं. सर्व विश्व हे परमात्म स्वरूप आहे असं सांगितलं. हे सर्व अध्यात्मज्ञान प्रत्यक्ष परमात्म्याच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य अर्जुनाला लाभलेलं होतं. नाहीतरी पूर्वीही व्यास नारदादिकांनी गायलेला भगवंतांचा महिमा त्यांना ऐकला होता, पण त्यावेळी त्यातील मतितार्थ कळला नव्हता. आता प्रत्यक्ष भगवंतांनीच सर्व ज्ञान दिल्यावर त्याच्या सर्व आशंका फिटल्या आहेत. नंतर भगवंतांनी अर्जुनाला आपल्या विभूती सांगितल्या. सर्व जग परमात्म्याने एका अंशानंच व्यापलेलं आहे हे भगवंतांच्या मुखातून ऐकून अर्जुनाला त्यांचं विराट स्वरूप पाहण्याची इच्छा झाली. एका अंशाने सर्व जगत व्यापणारा परमात्मा अखंड एकरस कसा असेल याबद्दल त्याला कुतूहल निर्माण झालं होतं आणि म्हणून या श्लोकात अर्जुनानं ऐश्वर्याने युक्त असं भगवंतांचं रूप पाहण्याची इच्छा केली. श्लोक 4. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. पदच्छेदः मन्यसे यदि तत् शक्यं मया द्रष्टुम इति प्रभो योगेश्वर ततः मे त्वं दर्शय आत्मानम अव्ययम्. इथं संधी कुठले झालेत? तत् शक्यम तत् शक्यम यशोचा छ हे व्यंजन आलेलं आहे आणि मागच्या त या व्यंजनाच्या ठिकाणी च हे व्यंजन आलं. तत् शक्यम द्रष्टुम इति म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. ततो मे ततः मे विसर्गाचा ऊ झालेला आहे. दर्शय आत्मानम सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. आत्मानम अव्ययम म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. मन्यसे मन चौथा गण आत्मनेपद वर्तमान काळ द्वितीय पुरुष एक वचन मानतोस. यदि अव्यये जर. तद तत्सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. शक्यम शक पाचवा गण परस्मैपद कर्मणी विद्यार्थी धातु साधित विशेषण नपुसकलिंगी द्वितीया एक वचन. मया अस्मत् सर्वनाम तृतीया एक वचन मी. द्रष्टुम दृश्यपश्य पहिला गण परस्मैपद हेत्वर्थक धातु साधित तुमंत अव्यय पाहण्यासाठी. इति अव्यये असं म्हणून. प्रभो प्रभू रस्व उकारांत पुल्लिंगी संबोधन एक वचन हे प्रभो. योगेश्वर योगेश्वर पुल्लिंगी संबोधन एक वचन हे योगेश्वर. योगेश्वर हा सामासिक शब्द आहे. योगे ईश्वर योगेश्वर. योग अधिक ईश्वर इथं समासामध्ये संधी कंपल्सरी झाला. गुणसंधी योगेश्वर. योगे ईश्वर योगेश्वर सप्तमी तत्पुरुष. ततः अव्यये तर या अर्थी. मे अस्मत् सर्वनाम चतुर्थी एक वचन मला.
त्वम युष्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन तू, दर्शय दृश्यपश्य पहिला गण परस्मैपद, प्रयोजक आज्ञार्थ द्वितीय पुरुष एक वचन दाखव. नुसता आज्ञार्थ असता तर पश्य झालं असतं. हे दर्शय झालेले अयविकरण लागून मग आज्ञार्थ प्रत्यय लागलेले हे प्रयोजक आहे. आत्मानम आत्मन पुल्लिंगी द्वितीय एक वचन स्वतःला. अव्ययम अव्यय विशेषणे पुल्लिंगी द्वितीय एक वचन, कारण हे इथं आत्मानम करता आलेलं विशेषण आहे म्हणून पुल्लिंगी आहे अविकारी. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आहेत? मन्यसे आणि दर्शय अशी दोन क्रियापद आलेली आहेत. मन्यसे द्वितीय पुरुष एक वचन आहे, याचा अर्थ त्याचा कर्ता त्वम असा आहे. त्वम मन्यसे, उत्तरार्धात त्वम हा करता आलेला आहे. दोन्ही क्रियापदांचा तोच करता आहे, दर्शय आणि मन्यसे. यदि त्वम मन्यसे, तू जर मानत असशील काय, मया द्रष्टुम शक्यम इति, मी जर ते ऐश्वरी रूप पाहणं मला शक्य आहे असं तुला वाटत असेल तर, हे योगेश्वर मे त्वम आत्मानम अव्ययम रूपम दर्शय, तू मला ते तुझं स्वतःचं अव्यय म्हणजे अविकारी असं ईश्वरी रूप दाखव. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. प्रभो यदि मया तत् शक्यम द्रष्टुम इति मन्यसे ततः योगेश्वर अव्ययम आत्मानम कंसात रूपम हे अध्यारूप धरायचंय, त्वम मे दर्शय. हे प्रभो, ते मी पाहणं शक्य आहे असं जर तुला वाटत असेल तर, हे योगेश्वरा क्षयरहित असं स्वतःचं रूप तू मला दाखव. अर्जुनाने भगवंतांच्या जवळ आपली विश्वरूप पाहण्याची इच्छा प्रकट केली. अर्थातच ते पाहण्याची आपली योग्यता आहे की नाही हे त्याला कळत नव्हतं. त्यामुळे गीतेतील अर्जुन भगवंतांना सांगतो, जर मला ते रूप पाहणं शक्य आहे असं तुम्हाला वाटत असेल तरच मला ते तुम्ही तुमचं ऐश्वरी रूप दाखवा. अर्जुन हा नावाप्रमाणेच सरळ मनाचा आहे. रुजुता हा त्याचा गुण आहे, म्हणूनच त्या रुजू शब्दावरूनच अर्जुन हे नाम बनलेले आहे. आता याच्या पुढचा भाग आपण पुढच्या पाठामध्ये पाहूया. हरि ओम तत्सत.